राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत होते। त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। दुसरीकडे आपण पाहतोय सध्या अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा हा राजीनामा स्वीकारलेला आहे। ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांनी त्या संदर्भातली माहिती दिली आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे हा राजीनामा पाठवण्यात आलेला आहे अशी देखील माहिती आहे। पुन्हा एकदा जाऊयात लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत त्या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। कपिल, आपण मगाशी बोलत होतो, आता त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते लीलावतीच्या परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आज खरं तर रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई होऊ शकते का, या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच आपण 3 टप्प्यामध्ये याची आपण विश्लेषण करू शकतो। पहिला तर नाशिकवरनं 4 गाड्या निघालेल्या क्राईम ब्रांचच्या अटकेसाठी, म्हणजे जी चौकशी पुढची आहे त्यासाठी लीलावतीमध्ये काही वेळात ते पोहोचतील। दुसरं आहे, लीलावतीमध्ये आता त्यांचे जावाई, कोकाटे जावाई कार्यकर्ते भेटीस गेलेले आहेत। त्यांचं जे बीपीचा जो त्रास आहे, हाय बीपीचा त्रास आहे, या संदर्भात विचारपूस केली जाणार आहे। सर्वात प्रथम जेव्हा 4 गाड्या इथे पोहोचतील आणि पोलीस जे अधिकारी आहेत ते पहिले डॉक्टर्स जे अधीक्षक आहेत त्यांना भेटतील, त्यांच्याशी चर्चा करतील, नक्की यांचा काय आजार आहे, काय झालेला आहे, कितपत ते फिट आहेत, या गोष्टीचा विचार केला जाईल आणि त्यानंतर त्यांना अटक करायची का नाही करायची हे ठरलं जाईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरचं काय म्हणणं आहे याच्यावरती सर्व अवलंबून आहे का कोकाट्यांना अटक होईल आज का नाही होणार अटक, ही एक महत्त्वाची बाजू असणार आहे। त्याचबरोबर अशी ही भूमिका पोलीस घेऊ शकतात का जेव्हा आरोपी सिद्ध होतो, जेव्हा शिक्षा सिद्ध होते तेव्हा अशा आरोपींना सरकारी रुग्णालयातच भरती केलं जातं, त्यामुळे कदाचित इथून ते जे हॉस्पिटललाही यांना शिफ्ट करू शकतात, पुढचा जो उपचार आहे ते जे इस्पितळामध्ये घ्या असंही पोलीस सांगू शकतात। हा एक मुद्दा महत्त्वाचा असणार आहे। त्याचबरोबर जर आज अटक झाली नाही तर नाशिकच्या पोलिसांमधले काही अधिकारी, काही कर्मचारी इथेच थांबणार आहेत, त्यांच्या रूमच्या बाहेर ते गस्त देणार आहेत, त्यांच्यावरती पाळत ठेवणार आहेत, त्यांच्या पूर्ण वॉश असणार आहे का नक्की त्यांची तब्येत कधी सुधारते किंवा मग काय ट्रीटमेंट सुरू आहे किंवा मग कोण भेटायला येते, या सर्व गोष्टींचा चौकशी किंवा एक वॉच असणार आहे। त्यामुळे इथे ते कर्मचारी, 1-2 कर्मचारी इथेच थांबू शकतात। ही महत्त्वाची अपडेट समोर येते। आणि दुसरीकडे आपण बघितलेलं आहे का राजीनामा स्वीकारलेला आहे अजितदादांनी, तो पुढे आता ते लेटर पुढे आता मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेलं आहे। म्हणजे एकंदरीत पाहिलं तर काल त्यांची जी सर्व पदं होती ती पदं अजितदादांना वर्ग करण्यात आली होती आणि आज मात्र राजीनामा स्वीकारलेला आहे मंत्रिपदाचा। आता आमदारकीचं काय असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत। आता याच्यावरती पुढची पावलं शुक्रवारी जो निर्णय येईल हायकोर्टाचा त्याच्यानंतर पुढची पावलं घेतली जातील। त्यामुळे आमदारकीचं काय होते, आज कोकाट्यांना अटक होते की नाही होत आहे, या सर्व गोष्टीची उत्तर काही वेळातच आपल्याला मिळतील। काही वेळातच ती टीम जी आहे नाशिकची, 2 ते 2.5 तासात टीम जी आहे ती लीलावतीमध्ये पोहोचतील, लीलावतीच्या डॉक्टरचे डिस्कशन होईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल। कपिल, खरं तर हाच महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांची अटकेची कारवाई होत असतानाच त्यांची प्रकृती ठीक नाही आहे, त्यांना हाय बीपीचा त्रास होतोय, हा युक्तिवाद त्यांच्या वकिलांच्या वतीनं केला जाऊ शकतो का? आणि त्यानुसार मग तसं जर मान्य केलं तर या कारवाईला पुन्हा ही कारवाई काही काळासाठी खोळंबू शकते का? नक्कीच काही काळासाठी ही कारवाई पुढे जाऊ शकते। जर खरंच अशा प्रकारचा आजार होत असेल, अशा प्रकारचं जर हाय बीपी असेल आणि ते अंडर ऑब्झर्वेशन असतील तर कदाचित त्यांना लीलावती रुग्णालयाचं ठेवावं लागेल आणि मग जी अटकेची तलवार आहे ती उद्यापर्यंत पुढे जाऊ शकते आणि उद्या तर सर्व पिक्चरच क्लिअर होणार आहे। उद्या हायकोर्ट जे आपली बाजू मांडणार आहे त्या अनुषंगाने पुढची कारवाई होणार आहे। हायकोर्टाने जे खालच्या कोर्टातला जो निकाल आहे तो तसाच ठेवला तर नक्कीच कोकाट्यांच्या अडचणी वाढणार आहेत आणि लागली कोकाट्यांना अटक होऊ शकते। खरं तर फिटनेस, कोकाट्यांचा जो आहे हा महत्त्वाचा भाग असणार आहे। फिटनेस आणि डॉक्टरांचा से काय येतो ह्याच्यावरती खूप गणित अवलंबून आहेत। डॉक्टर आता नाशिकच्या पोलिसांना काय माहिती देतात, काय पुढे ठेवतायत, कशा प्रकारचा उपचार सुरू आहे ते सांगतायत, त्याच्यावरती सर्व गणित पुढची अवलंबून असणार आहे। त्यामुळे आता डॉक्टरचा से आणि कोकाट्यांचा फिटनेस ही मधली एक लाईन आहे अटक होण्याच्या ह्याच्यामध्ये। अडथळे येऊ शकतात अटक होण्यामध्ये। खरं तर अटक व्हावी, झालीच पाहिजे अशी कायदा बोलतो, परंतु आता पोलीस आणि डॉक्टर यांच्यामधला जो विचार विनिमय होईल, जे काही सल्ले होईल त्याच्यावरतीच पुढची प्रक्रिया ठरू शकतात। निश्चितच कपिल, खरं तर कोर्टाने देखील अटक वॉरंटमध्ये त्वरित हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळं त्यानुसार आता ही कारवाई पुढे कशी जाते ही पाहावी लागेल। मात्र त्यांचं अटक वॉरंट जारी झाल्यानंतरच लीलावतीच्या बाहेर देखील आता हालचाली वाढू लागलेल्या आहेत, त्यांचे समर्थक त्या ठिकाणी दाखल होत आहेत। नक्की थेट मागे बघू शकतो का लीलावती हॉस्पिटल आहेत, इथे काही वेळापूर्वीच त्यांचा जावई आणि त्यांचे त्यांच्यासह काही कार्यकर्ते हे इथे पोहोचलेले आहेत। कदाचित त्यांना एक माहिती मिळाली असेल का नाशिक पोलीस
आणि तिथून निघालेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी त्यांचे जावई पुढे आलेले आहेत. काही कार्यकर्ते जे आहेत ते थेट इथे पोहोचलेले आहेत. तुम्ही दृश्य बघू शकता. सिक्युरिटी थोडीशी वाढताना दिसते. एकंदरीतच हालचालीला वेग आलेला आहे. काही वेळातच नाशिक पोलिसांचे 4 टीम्स 4 गाड्या ज्या आहेत त्या इथे येतील आणि त्यानंतर अजून वेग वाढेल आणि त्यानंतर नाशिक पोलिसांची काय भूमिका असणार आहे, डॉक्टरांची काय भूमिका असणार आहे, या सर्व गोष्टींवरती त्यांना अटक होते का त्यांची अटक टळते हे डिपेंड असणार आहे. खरं तर ते फिट आहेत का नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि डॉक्टर त्यांना त्यांचा रिपोर्ट्स पोलिसांना कशा प्रकारे प्रेझेंट करतात हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्यानंतरच ही अटक होईल का नाही होईल हे ठरणार आहे. खरं तर निश्चितच कपिल, आपण पाहतोय कोर्टाच्या- नाशिकवरनं आता पथक हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेलं आहे. त्यामुळे आता पोलीस आणि डॉक्टरांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे देखील पाहावं लागेल. धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी.